12 फेब्रुवारी डार्विन डे। नमस्कार, मी केसर आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष। आज आपण एक महान शास्त्रज्ञाच्या कार्याला व आदर्शाला समर्पित दिनाबद्दल जाणून घेणार आहोत, डार्विन डे। चला तर मग समजून घेऊया 12 फेब्रुवारीला का साजरा केला जातो डार्विन डे आणि चार्ल्स डार्विन यांचा आपल्या विज्ञान विश्वावर काय प्रभाव आहे। पण त्याआधी आमच्या कलाकार या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि Instagram आणि Facebook पेजला फॉलो करा। चार्ल्स डार्विन यांची ओळख। चार्ल्स डार्विन हे एक इंग्लिश नैसर्गिक तज्ञ, जीवशास्त्रज्ञ आणि भूशास्त्रज्ञ होते। त्यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1809 रोजी इंग्लंडमध्ये झाला। डार्विन यांना मुख्यतः थिअरी ऑफ इव्होल्यूशन म्हणजे उत्क्रांतीच्या सिद्धांतासाठी ओळखले जाते। त्यांनी जीवसृष्टीतील विविधता आणि उत्क्रांतीच्या प्रक्रियेचा सिद्धांताचा पाया रचला। डार्विन यांनी ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज हे पुस्तक लिहून जगासमोर उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला। त्यांच्या संशोधनामुळे जीवशास्त्राचे अनेक पैलू समजून घेणे सोपे झाले। उत्क्रांतीचा सिद्धांत। डार्विन यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत नैसर्गिक निवडीच्या आधारावर मांडला। यामध्ये असं म्हटलं जातं की कोणताही जीव त्याच्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो आणि जो जीव जुळवून घेऊ शकतो तोच पुढे टिकतो। त्यांनी विविध पक्षी, कासव व अन्य प्रजातींच्या विविधतेचा अभ्यास करून हा सिद्धांत मांडला। डार्विन डे का साजरा करावा? डार्विन डे ही एक संधी आहे ज्या दिवशी आपण विज्ञानाचे महत्त्व आणि डार्विन यांचे योगदान साजरे करू शकतो। आजच्या काळात डार्विन यांची भूमिका फक्त जीवशास्त्रापुरती मर्यादित नाही, तर ती पर्यावरण संरक्षण, जैवविविधता टिकवून ठेवणे आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची ठरते। आजच्या काळातील डार्विन विचारांची गरज। डार्विन यांनी मांडलेले विचार आपल्याला फक्त भूतकाळ पाहायला शिकवत नाही, तर आपले भविष्य घडवतात। त्यांच्या विचारांमुळे आपण पृथ्वीवरील प्रजातींच्या संरचनेला वाचवण्यासाठी सजग होतो। आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीकडे पाहत असताना डार्विन यांचे विचार आपल्याला विचार करायला भाग पाडतात की मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गावर किती परिणाम होतो। तर मित्रांनो, डार्विन डे हा फक्त एका व्यक्तीचा सन्मान करण्याचा दिवस नाही, तर विज्ञान, विचार आणि मानवी कल्पकतेचा सन्मान करण्याचा दिवस आहे। चार्ल्स डार्विन यांच्या कार्यामुळे आपण आज विज्ञानाच्या एका नव्या दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहतो। चला तर मग या डार्विन डे निमित्त आपण त्यांच्या विचारांचे अनुकरण करूया व विज्ञानाच्या विकासात हातभार लावूया।